No fair, no fair. Referee no fair. ظالم ظلم مبين وواضح. फिफा विश्वचषकाच्या राऊंड ऑफ 16 मधील अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त सामना आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. सामन्याच्या निर्णायक क्षणी इजिप्तचा स्टार खेळाडू मोहम्मद सलाह याला अर्जेंटिनाच्या बचावपटूने पाय अडवून पाडल्याचा दावा इजिप्तच्या खेळाडूंनी केला. मात्र रेफरीने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर झालेल्या प्रतिआक्रमणात अर्जेंटिनानं गोल करत सामना 3-2 अशा फरकाने जिंकला. या निर्णयानंतर इजिप्तच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांनी मैदानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसम हसन यांनी पत्रकार परिषदेत रेफरीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सामन्यात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप केला. तर इजिप्तच्या खेळाडू इमाम अशूर यांनीही संताप व्यक्त केलाय. सामन्यादरम्यान आणखीन एक वेगळा वाद पाहायला मिळाला. अर्जेंटिनाच्या काही चाहत्यांनी इस्रायलचा झेंडा फडकवला तर इजिप्तच्या समर्थकांनी पॅलेस्टाईनचा झेंडा दाखवत प्रतिसाद दिला. त्यामुळे स्टेडियममध्ये काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं. संपूर्ण सामन्यात इजिप्तने अर्जेंटिनाला कडवी झुंज दिली. मात्र अखेरच्या 15 मिनिटात अर्जेंटिनाने बाजी पलटवत विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान या सामन्यानंतर सोशल मीडियावर नो फेअर हॅशटॅग ट्रेंड होत असून फिफा आणि संबंधित रेफरीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे अर्जेंटिनाच्या विजयापेक्षा रेफरीचा निर्णय आणि त्यावरून निर्माण झालेला वादच अधिक चर्चेत आला आहे.